चहा बनवून ठेवलेला आहे मी, तेवढा तुम्ही घ्या लवकर, नाही तर गार पडून जाईल ना. बरं बरं हा सुनबाई. हा. लवकर लवकर आवरून घेते बाई, लई काम पडले. एक तर टाइम लई पटपट जातोय. कोण आलंय आता ह्या टाइमला? नंदनबाई तुम्ही एवढे सकाळी सकाळी काय झालं हो? काय नाही हो वहिनी, आई कुठे आहे बरं? सासूबाई काय आहे ना घरातच आहेत. बोलाव बरं लवकर तिला. बरं बरं या. सासूबाई, ननंदबाई आल्यात. बसा ना ननंदबाई. आज लय सकाळी सकाळी आल्यावर काय झालं एवढ्या गडबडीत आल्यात? काय नाही हो वहिनी, हाय ते बरंच म्हणायचं आणि आता. तुमचा चेहरा का पडला एवढा? डोळे पण लाल झालेले दिसतात, काय झालंय? भांडणं वगैरे करून आले का काय? अहो वहिनी, निवांत बसू द्या तर खरी मला. आईला बोलाव बरं आधी तुम्ही. बरं बरं बसा. थोडं शांत बसा आणि मग सांगा काय सांगायचंय तुम्हाला. वहिनी, आवाज वेगळा येतोय, सर्दी झाली का आवाज काय सर्दी तुम्हाला? झाली मला. आवाज वेगळा येतोय ना. पण तुमचं तर सर्दी नाही होऊन आवाज वेगळा येतोय. बरं बसा निवांत, मग सांगा मला. सासूबाई सगळं बोलायचंय काय तुम्हाला? बरं बरं बोलू दे सासूबाईला, मग बसा तुम्ही दोघी, मी आवरीते काम. चहा बी आणू का तुम्हाला? नको मला चहा, नको नको का? काहीच नको मला. बरं बसा. हा येतात सासूबाई, या लवकर. नंदनबाई आल्यात, काय म्हणतात बघा. अगं आले बाई, किती घाई करता बाई तुम्ही पोरी. दम जरा आले. अगं आई, काय सासर बघून दिलंय ग मला. नुसते टोमणे मारीत असतात मला. किती काम केलं तरी नाहीच बाई. एवढं दिवसभर मी काम करते तरी म्हणतात काहीच काम करीत नाही. असं कुठं असतंय का? अगं आई, किती का स्वच्छ कपडे धुतले, किती का स्वच्छ भांडी घासली ना, तरी पण माझी सासू नुसती चुका काढीत असती. काय कपडे धुतलेत, काय भांडे घासलेत, तुझ्या आईने काय शिकवलं का नाही तुला? असं सारखं टोमण्या मारीत असती मला. माझं तर जिनं हराम करून टाकले बाई त्या सासरच्या माणसांनी. अगं आई, तुला सांगते, थोडंसं भाजीत मीठ जरी जास्त पडलं ना, तर सासूबाई लगेच टोमणं मारते. काय गं, तुझ्या आईने तुला भाजी नीट करायला शिकवलं नाही काय? तुला भाजीचा अंदाज येत नाही का? किती मीठ टाकावं, किती मिरची टाकावी, किती मसाला टाकावा? हां, एवढं तेवढं होत नाही का गं? सांग बरं हां. अशी काही माणसं आहेत ही? अगं आई, तुला सांगते, सगळी कामं माझ्याकडनं करून घेतात आणि सासूबाई नुसत्या सकाळी उठलं का चहा पितात आणि मस्तपैकी खुर्चीवर जाऊन उन्हाला जाऊन बसतात आणि मग घरातली सगळी कामं मीच करायची. मी काय असं काय यांचं काय उक्तं घेतलंय का? एक कामवाली बाईसुद्धा ठेवू वाटत नाही त्यांना. दिवसभर मी नुसतं काम करीत राहायचं. अगं एवढं काम करा तरी त्यांना एक दिवससुद्धा फिरायला नेऊ वाटत नाही. नुसतं घरात बसून ठेवलंय बाई. दिवसभर काम करायचं नुसतं कुत्र्यावानी. अवघड आहे बाई जिंदगी. आता कसं काय मग नणंदबाई? मी नवीन आले तेव्हा इथं काय ठेवलंय, तिथं काय ठेवलंय, हे असं काय करता, ते तसं काय करता वहिनी? यांना असंच पाहिजे. माझ्या संग असे वागले ना, आता असंच होणार. आज काय भाजी करावं बरं? सासूबाईंनाच विचारते. सासूबाई, काय भाजी करायची आज? मेथीची भाजी कर अगं, सुकून जाईन पोरी. मेथीची का? सुकल्यावर चांगली नाही लागत ती परत. बर बर. काय बाई, म्हणलं आज बटाट्याची चटणी करावा, याला मेथीची भाजी खायची सुचले. काय करणार आता? सासूबाईच्या पुढं कोणाचं चालतंय का? जाऊ द्या, मरू दे तिकडं, मेथीचीच करते आता काय. अहो नंदनबाई, धरा तुम्हाला चहा. घ्या. अहो वहिनी, तुम्ही एवढं दिवसभर पदर घेऊन काम कसं काय करता हो? पदर घेऊन काम? आता काय सांगता, मला पण नव्हतं जमत नवीन नवीन. पण तुमच्या आईचं कसं आहे, पदर डोक्यावर घेतल्याशिवाय काम नाही करायचं बाई. हा, मला नाही जमत बाई एवढं पदर घेऊन मग आता दिवसभर. लागली सवय मला हळूहळू, काय करता आता? तुम्हाला बी होईल हळूहळू सवय. नाही जमत आहो, नाही एवढं जमत? दिवसभर कसं घेणार? सगळं जमून घ्यावं लागत आहे. वहिनी, हा, तुमचं नशीब लय भारी आहे बाई.
तुम्हाला आई काही बोलत नाही असं पदरच घेन साडीच घाल. तुम्ही तुमच्या मनानेच करताय ना सगळं. तुमची आई काही बोलत नाही, ते तुम्हाला वाटतंय तसं मस्त बोलतात. हा, सगळ्या सासू सारख्याच असतात, फक्त ज्याला आहे ना ज्याची त्याची आई प्रिय वाटती. हा, नाही हो वहिनी, आई तर कधी बोलली नाही तुम्हाला असं एवढं की असं पदर वगैरे घे म्हणून. तुम्हाला आठवते का ननंदबाई, मी नवीन नवीन लग्न होऊन आले होते तेव्हा मला साडी सुद्धा घालता येत नव्हती. तुम्ही म्हणलं ड्रेस घालू का, तर मला म्हणल्या ड्रेस नको घालू बाई, साडी घाल साडी. तुम्हाला काय माहितीये, तुमच्या समोर नसं म्हणत ते मला, एकटी असल्या का मग म्हणायच्या. आणि तुम्हाला वाटतं तुमच्या आई काही बोलत नाही. तुम्हाला सांगते, जसे कर्म आहेत ना तसेच फळ भेटत आहेत. हा, ए आई, कशाला वहिनीच्या मागं लागती का सारखं? कशाला ही साडी घाल आणि हे कर आणि ते कर. तिच्या मनाने करू दे ना तिला काय करायचंय ते. तुम्हाला फिरायला नाही नेलं काय पुढं? नाही अहो, कसलं फिरायला आणि कसलं काय, रोजचेच कामं चाललेत नुसते आणि म्हणतात जाऊ जाऊ, पण नेत नाही कुठं बरोबर फिरायला. आहे. मग मला बी नाही नेत कुठं. आठवड्यातून एक दिवस जरी जायचं म्हणलं ना तर सासूबाईचं तोंड बारीक होतंय. ते कसं असतं, स्वतःवर वेळ आली ना मग कळतं माणसाला. हा, म्हणतात आमच्या काळात असं नव्हतं ना आमच्या काळात तसं नव्हतं, पण आता पहिल्यावानी काळ नाही राहिलेला. खरं आहे वहिनी तुमचं, खरं बोलताय तुम्ही. ननंदबाई, कामं नाही ना उरकली तर लवकर उठून कामं करावी लागतात. अशी पटापटा कामं उगच नाही होत. हा, पटापटा हात चालवा लागत आणि लवकर उठावं लागत. सकाळी तवा उरकत आहेत काम. मला तरी कुठे इथं कामवाली बाई, तेव्हा मलाच करावं लागत आहे सगळं. कोणी हात नाही लावित कामाला. अगं आई, तुला काय होतं बहिणीला मदत करू लागायला? आणि तुला जर जमत नसेल तर एखादी कामवाली बाई लाव ना कामाला, थोडंफार वहिनीला पण आराम होईल. तुम्ही कामवाली बाई लावली की मग मी माझ्या सासरी पण म्हणेल, माझ्या माहेरी बघा कशी कामवाली बाई आहे. आता कसं, आता स्वतःवर वेळ आली ना मग कळतंय. बरं, असंच पाहिजे. असं झाल्याशिवाय अद्दल नाही काढायची आम्ही. दुसऱ्याची मुलगी आणि आपली स्वतःची, आपल्या स्वतःची वेळ आल्यावर मग कसं करायचं. त्यामुळे प्रत्येक घरात एक तरी मुलगी पाहिजे, म्हणजे दुसऱ्याच्या मुलीला आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्याला बी एक मुलगी आहे आणि ती पण सासरी जाणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ते माझं काम आवडतं.